नमस्कार. मी डॉक्टर आनंद बेहरे युक्तिवादमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण अत्यंत गंभीर आणि भयानक अशी एक घटना जी मागच्या महिन्यात 27 तारखेला नांदेडला घडली, त्या घटनेच्या संदर्भात थोडासा वेगळा अँगल मी तुमच्या पुढे मांडायचा प्रयत्न करणार आहे. प्रथम शॉर्टमध्ये ती घटना आपण बघूयात. त्याच्यामध्ये आंचल मामिद्वार नावाची एक 19 वर्षाची मुलगी आणि सक्षम नावाचा एक मुलगा जो दलित परिवारातून येतो, आणि ती जी आंचल आहे ती कोमटी समाज म्हणजे तो ओबीसी समाज आहे. तिकडे त्या भागात विदर्भात हा नांदेडपासून खाली खूप हा समाज आहे. तर त्यांचं प्रेम प्रकरण चाललं होतं. आधी सुद्धा पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल झाले होते, पण नंतर ती खोटं बोलल्यामुळे वगैरे त्यातनं ते सुटले. आणि आता मात्र म्हणजे तिच्या भावानी त्याच्याबरोबर मैत्री करून तो काटा काढला, म्हणजे सैराट 2025 मधला सैराट थोडक्यात. तर मला याच्यामध्ये काही वेगळ्या पद्धतीने बाजू मांडायची. म्हणजे सर्वप्रथम जात बघून जर तिच्या भावांनी त्या सक्षमची हत्या केली असेल तर ते निषेधार्ह आहे. कारण 21व्या शतकामध्ये आज आपण अजूनही जातीमध्ये डोकावून बघतोय, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. ते तर मी म्हणेलच, पण मला एक वेगळा अँगल ह्याच्यामध्ये मला दाखवायचा आहे. म्हणजे वेगळी बाजू एक मला तुम्हाला दाखवायची, तर त्याच्यावर थोडंसं मी प्रकाश टाकतो. 19 वर्षाची मुलगी, 20-21 वर्षाचा तो मुलगा असेल, यांचं प्रेम प्रकरण असतं आणि त्याच्या हत्येनंतर तिने त्याच्या मृतदेहाबरोबर लग्न लावलं असंही बघण्यात आलं, वाचण्यात आलं. ते पण भयानक आहे. पण श्रोतेहो, मला सांगा, 19-20 वर्षाची मुलं प्रेम करतात म्हणजे नक्की त्याचा अर्थ काय असेल? म्हणजे हे प्रेम शारीरिक आहे का? ह्याच्यात मानसिक इन्व्हॉल्वमेंट किती आहे? नुकतीच संज्ञान झालेली ही मुलं आहेत, 19-20 वर्षाची मुलं आपल्यासारख्या ॲव्हरेज समाजातनं जेव्हा येतात तेव्हा नक्कीच ती कमवते नसणार. म्हणजे लग्नानंतर जो बेसिक खर्च असतो कुटुंबाचा, तो पण बेअर करण्याची त्यांची क्षमता नक्कीच नसणार. मग हे नक्की शारीरिक अट्रॅक्शन मधनं प्रेम होतं, ह्याच्यात मानसिक कंपोनंट किती होता ह्याचा कधी शोध घेणार आहे आपण? अशा पद्धतीने आज महाराष्ट्रात नाही, भारतात जर बघितलं तर ह्या टीन एजमध्ये म्हणजे 18 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर प्रेम प्रकरणं वाढण्याचं खूप प्रमाण वाढलेलं आहे. ह्याला सोशल मीडिया, मोबाईल, यूट्यूब, नंतर ब्लू फिल्मचं एक्सक्लुझिव्ह सगळं बघणं हे कारणीभूत, हे सगळं आहेच. पण मला ह्याच्यामध्ये एक सांगायचं आहे की ज्या वेळेला ही मुलं, आज मला पालकांच्या दृष्टिकोनातनं यात बोलायचंय. एखादा नवरा बायको ज्या वेळेला आपला नवीन संसार सुरू करतात आणि त्यांना अपत्य होतं, अपत्याचा होण्याचा निर्णय घेण्यापासून आपल्याला किती अपत्य हवीत, मग त्यांची पालन पोषण, संगोपन, इंग्लिशमध्ये आपण त्यांना त्या गोष्टीला अपब्रिंगिंग म्हणतो, ते कशा पद्धतीने आपण करणार आहोत, हा एक भाग झाला. ज्या वेळेला मुलं 5वी पास होतात, पुढं ते उच्च म्हणजे माध्यमिक शिक्षणाला ते जातात. समजा 7वी-8वीच्या नंतर मुलगा असेल तर 7वी-8वी नंतर 12वी पर्यंत त्याचे वडील त्याच्याशी किती संवाद ठेवतात तो, मग तो संवाद सर्व बाबतीत असेल. लैंगिक शिक्षणाच्या बाबतीत आपल्याकडे किती अवेअरनेस आहे. जर मुलगी असेल तर ती मुलीच्या बरोबर त्याचे आई वडील किती संवाद ठेवतात. लैंगिक शिक्षणाच्या बाबतीत त्यांच्यामध्ये अवेअरनेस किती आहे, याचा कधी विचार केलाय का आपण? म्हणजे मला असं वाटतं की पालकांनी मुलांशी बोलायला पाहिजे की बाळांनो, तुम्ही 19 वर्षाचे ज्या वेळेला 18 वर्षाचे व्हाल त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये हॉर्मोनल बदल होतील, विरुद्ध लिंगाचं आकर्षण तुमच्यामध्ये होणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला कसे सांभाळणार आहात? 24, 25, 26 वर्षाचे झाल्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण करणार, त्याच्यानंतर नोकरी तुम्ही पकडणार, उत्पन्नाचं एक स्थिर साधन तुमचं झालं,
एक मॅच्युरिटी आली, एक पोक्तपणा आला, की नंतर तुम्ही जोडीदार निवडायच्या संदर्भात तुम्ही विचार करू शकता. एकतर आम्हाला सांगा किंवा तुम्ही निवडा. अशा पद्धतीने आपल्या घरात डायलॉग होतो का हो? खरंच मला सांगा. ही जी आत्ता आंचल आहे किंवा हा जो सक्षम आहे, ह्यांच्या आईवडिलांच्या बाबतीतच मला बोलायचं आहे. ह्याच्यामध्ये ते काही कमी पडलेत का हो? ह्याचा कधी अभ्यास होणार आहे का? म्हणजे ते बोलले असतील, मी सांगितलं त्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचं संभाषण मुलांशी झालंही असेल. त्याच्यातनं मुलांनी जर विचित्रपणा वागले असतील तर तो भाग वेगळा आहे. पण मला पालकांना सांगायचंय की आपण ज्या वेळेला लग्नाचा निर्णय घेतो, स्त्री पुरुष जेव्हा लग्न करतात त्यावेळेला आपण कशा पद्धतीने संसार करणार आहोत, आपल्याला किती मुलं आपण होऊ देणार आहोत, 1 2 3 किती, आपलं उत्पन्न किती आहे, मुलांशी आपण कशा पद्धतीने संवाद साधणार आहोत. फक्त त्यांना वाढवणं म्हणजे त्यांना मोठं करणं, त्यांना धष्टपुष्ट बनवणं, त्यांना ग्रॅज्युएट करणं इथपर्यंत नाही आहे हो. त्यांच्या मानसिक वाढ कशी होती, त्यांची शारीरिक वाढ कशी होती, लैंगिक आपण त्यांच्याशी डायलॉग ठेवू शकतोय का? आपण जर ते करू शकत नसू तर एखाद्या काउन्सिलरची मदत घेऊन आपण त्यांच्याशी हे बोलतोय का? म्हणजे मुलांना वाढवणं म्हणजे फक्त त्यांना धष्टपुष्ट अंगाने बनवणं, वजनदार बनवणं असं नसतं हो. त्यांची मानसिक आणि त्यांना लैंगिक सुद्धा त्यांच्याशी शिक्षण गरजेचं आहे. जर अशा पद्धतीने आपण जर केलं तर अशा आंचल आणि हे आता जो सक्षमचा बळी गेला ते इथून पुढं महाराष्ट्रात नाही होणार. त्यामुळं मला परत सांगायचंय, टीन एज क्रॉस केल्यानंतर मुलं जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा ती प्रेमात पडताना त्यांच्या पालकांनी त्यांच्याशी या ग्राउंडवर बोलणं गरजेचं आहे की प्रेम करायचं का? नक्की करा. पण मग ते कधी करा? तुम्ही जेव्हा स्वतःच्या पायावर उभे राहाल, जेव्हा तुम्ही कुटुंब म्हणून नवरा बायको, समजा मुलीशी बोलायचं असेल तर त्या पद्धतीने, मुलाशी बोलायचं असेल तर त्या पद्धतीने, की तुम्ही प्रेम कधी करा की आपण अशा समाजात राहतो की आपण विवाह संस्था ही मान्य केलेली आहे. त्यामुळं प्रेमाचं अल्टिमेट कन्व्हर्जन हे विवाहात व्हायला पाहिजे आणि त्याचं शेवट व्हायला पाहिजे. शेवट म्हणजे परत तुम्हाला मुलं झाल्यानंतर त्या मुलांचं पण वाढ करण्याची जबाबदारी तुमची. अर्धवट तुम्ही सोडणार आहात का? मला एक सांगा, ही 19 वर्षाची मुलगी किंवा तो जो सक्षम होता, ह्यांचं किती म्हणजे याचं बरेच वेळा मी तुम्हाला सांगतो, मी एक डॉक्टर आहे. शारीरिक आकर्षण असतं आणि त्याच्यामध्ये भावनिक इन्व्हॉल्वमेंट असते. अत्यंत हूड वय जे असतं, हूड बुद्धीमध्ये हो आम्ही तयार आहोत सगळं करायला, अशा पद्धतीने ते निर्णय घेतलेले असतात. मॅच्युरिटी कुठेही नसते, कारण तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिलेले नसता, आईवडिलांच्या वेळेवर तुम्ही जगत असता. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ज्या वेळेला हे डिसिजन घेता, मग हे प्रेमाचं तुमचं रूपांतर कुठपर्यंत होणार आहे आणि त्याचा शेवट कुठं होणार आहे, ह्याचा कधी विचार ही तरुण पिढी करणार आहे की नाही? आणि तरुण पिढीला वाढवत असताना त्यांचे आईवडील या पद्धतीने कधी विचार करणार आहेत का नाहीत? हा माझा पहिला मुद्दा झाला. ह्या अंगाने ह्या सैराट सारखे जी आत्ता प्रकरणं घडतायत, ऑनर किलिंगची, शेमफुल किलिंगची, त्याच्यामध्ये आपण बघितलं पाहिजे. दुसरा भाग मला ह्याच्यात तुम्हाला सांगायचा आहे. काल आयबीएन लोकमतच्या एका चर्चेमध्ये त्या मोराळेताई, नंतर एक कुलकर्णी नावाचे ग्रस्त, वर्षा देशपांडे, असा तो पॅनल होता. प्रत्येकाचं म्हणणं होतं की कायदा कडक करा वगैरे वगैरे, आणि ह्यांचा सगळा रोख होता चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर, की म्हणजे सगळ्यात अल्टिमेटली त्यांचा सगळा रोख किंवा टीका होती ब्राह्मणांवर, की ब्राह्मणांनी ही वर्णव्यवस्था आणली आणि काही समाज दाबून ठेवला आणि मग ते 4 वर्ण ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र, ठीक आहे, त्या अंगाने त्यांची मांडणी होती. पण मला एक सांगा, आज ऑनर किलिंगचे प्रकार तुम्ही बघताय. आज म्हणजे ह्याच्यामध्ये सर्वे जर घेतला तर मी तुम्हाला दाव्याने सांगतो की आंतरजातीय विवाहाचं प्रमाण हे ब्राह्मण समाजात जास्त आहे. आणि त्या समाजामध्ये त्यांच्याकडे ऑनर किलिंग आहे का हो? मला जरा दाखवा की मर्डर पडलेत म्हणून. म्हणजे तुम्ही जेव्हा सांगता की ब्राह्मणांनी ही चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माण केली किंवा ही रुजवली, ठीक आहे त्यांनी केली, पण ती ब्रेक करायला सुद्धा तेच पुढे आलेत ना. म्हणजे आज आंतरजातीय विवाह जर तुम्ही बघितला तर ब्राह्मण समाजातच जास्त आहे, आंतरजातीय नाही. पुढे जाऊन मुसलमानांची सुद्धा सोयरीक त्यांची जास्त आहे.
मग हे जे पॅनलवर कार चर्चा करत होते, ही गोष्ट का नाही ते सांगत? हा धर्म प्रवाही असतो. प्रवाही म्हणजे कसं, की ठराविक म्हणजे 100 वर्षानंतर त्याच्यामध्ये काही बदल करावे लागतात. पण जेव्हा ब्राह्मण समाजावर आपण टीका करतो ना, त्यावेळेला अनैतिक किंवा ज्या चुकीच्या गोष्टी या धर्मामध्ये होत्या, त्या मोडायचं काम सुद्धा या समाजानेच केलेलं आहे, असं माझा दावा आहे. याच्यामध्ये कोणी खोडून काढणार असेल तर प्लीज त्यांनी व्हिडिओ करावा. मला त्यामुळं या मुद्द्यावर परत एकदा ह्याच्यात दाखवताना मला असं म्हणायचं होतं, की या ऑनर किलिंगचा परत घसरून तुम्ही ब्राह्मणावर घसरायचं आणि मग ती वर्ण व्यवस्था आणि मग त्यांनी कसे जातीभेद पाडले, तर त्याच्यामध्ये जाण्यापेक्षा त्यांच्यातल्या पण ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या घ्या, त्याच्यामध्ये आपण त्यांचं अनुकरण करा आणि आपण त्याचा अंगीकार करून आपण सुद्धा समाज म्हणून पुढे जायला पाहिजे. तर ह्या 2-3 बाजू मी ह्या ऑनर किलिंगच्या बाबतीत मला ज्या कळल्या, जे तथाकथित बुद्धिवादी लोक असतात, जे चॅनलला येतात, ते फक्त त्यांच्या सोयीच्या पद्धतीने किंवा त्यांचं वेगवेगळे वेस्टेड इंटरेस्ट असतात तेवढंच ती बाजू मांडायचा प्रयत्न करतात. मी थोडा ह्याचा वेगळ्या बाजूने विचार करायचा प्रयत्न केला आणि तुम्हाला जाता जाता सांगतो, की कसं असतं बघा, एक मागच्याच आठवड्यामध्ये एक आपल्या महाराष्ट्रातल्या अहिल्यानगरचा देवव्रत रेखे नावाचा एक 19 वर्षाचा तरुण, त्यांनी दंडक्रम पारायण हे 200 वर्षानंतरचं रेकॉर्ड त्यांनी केलं. म्हणजे ते दंडक्रम पारायण म्हणजे वेदांच्या श्लोकांचं पठण असतं. उलटसुलट पद्धतीने ते केलं जातं. मी काही त्यातला ऑथॉरिटी नाही, पण थोडक्यामध्ये वेदांच्या श्लोकांचं जे पठण आहे ते काहीतरी बरेच तास सलग ते करावं लागतं. उच्चार त्याच्यामध्ये अत्यंत योग्य रीतीने लागतात. आता मला सांगा, एका बाजूला 19 वर्षाच्या सक्षमचा प्रेमसंबंधातनं सैराट सारख्या ह्या माध्यमातनं त्याचा बळी जातो. ती आंचल एक प्रकारे ती विधवा होते आणि त्याच महाराष्ट्रामध्ये 19 वर्षाच्या देवव्रत रेखे नावाचा मुलगा आज दंडक्रम पारायण म्हणजे वेदांचं पठण याच्यामध्ये तो रेकॉर्ड करतो. म्हणजे ही कॉन्ट्रोवर्सी आहे. 19 वर्षाचा देवव्रत पण इथं महाराष्ट्रात आहे आणि 19 वर्षाची आंचल पण आहे आणि तो सक्षमपणे. म्हणजे मला तेच सांगायचंय, की आंचल सक्षमने प्रेम जरूर करावं, पण त्यांनी कधी करायला पाहिजे होतं माझ्या मते, जेव्हा ते स्वतःच्या पायावर उभे राहतील, 4 पैसे कमवायची त्यांची शाश्वती असेल, वैचारिक पोख्तपणा असेल, आपण प्रेम करतो म्हणजे नक्की काय करतो याच्या कन्सेप्ट त्यांच्या जेव्हा क्लिअर असतील आणि आपण जी विवाह संस्था स्वीकारलेली आहे त्या विवाह संस्थेनुसार ते जेव्हा विवाह करतील आणि त्याचा शेवट करतील, तरच समाज सुद्धा हे आंतरजातीय प्रेम प्रकरण नक्कीच स्वीकारेल. कारण अल्लड वयातलं प्रेम प्रकरण शक्यतो समाज लवकर स्वीकारत नाही आणि त्याच्यामुळे या सैराट सारख्या घटना घडतात. त्याच्यामध्ये सुद्धा त्या आंचलच्या भावाने जो त्याचा मर्डर केला, त्यांनी सुद्धा थोडंसं शांत डोक्याने जर विचार केला असता, वेगळ्या पद्धतीने जर काउन्सिलिंग केलं असतं, तर आज ही आंचल विधवा नसती झाली आणि आमचा सक्षम सारखा भाऊ विनाकारण तो मेला नसता. त्याच्यामुळं ह्या मुद्द्याकडे कृपा करून आपल्या युक्तिवादच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेने अत्यंत गांभीर्यपूर्वक बघावं. मी सुद्धा एक बाप आहे, मला सुद्धा 18 वर्षाचा मुलगा आहे जो आत्ता 19 मध्ये त्यांनी पदार्पण केलंय. हे जे मी तुम्हाला सांगितलं, मी त्याला कायम सांगत असतो की बाळा, तुला प्रेम करायचंय ना, नक्की कर, पण जेव्हा तू पायावर स्वतःच्या उभा राहशील त्यावेळेला. तुला विवाह करायचा आहे, नक्की तुला मुभा आहे, आंतरजातीय आंतरधर्मीय कुठेही करा, माझी 100% मुभा आहे. पण ज्या वेळेला तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहाल, प्रेम म्हणजे काय याची व्याख्या तुमची क्लिअर असेल, या पद्धतीने ज्या वेळेला तुम्ही प्रेम कराल, तेच समाजालाही मान्य होईल. एवढं बोलून आज मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.